प्रेक्षकांनो, आज तर मजाच आली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये. मुक्ताचं तर लग्न ठरलंय, पण मिहिकाचं लग्न मात्र मोडणार असं दिसतंय मुक्तामुळे. तर झालं असं, सुरुवातीला आपण बघतोय हा खूप कौतुक करत असतो प्रतीक शेवयाची खीर आणि रगडा पॅटीसचं. माधवीताई म्हणतात आमची मुक्ता पण छान स्वयंपाक करते हा माझ्यापेक्षा. प्रतीक म्हणतो काय सांगताय, मला पण तसं थोडं थोडं बनवता येतं, म्हणजे व्हेज पुलाव वगैरे, पण मला गोड पदार्थ नाही बनवता येत. ए मुक्ता, तू शिकवशील का गं मला मोदक? नेक्स्ट टाइम आपण दोघं मिळून करूयात. आता तो असं बोलल्यानंतर माधवीताईंच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर बघा, कमाल. मुक्ता, नेक्स्ट टाइम तू एक पदार्थ बनव आणि मी एक पदार्थ बनवेल. आता हे ऐकून तर माधवीताईंना नवलच वाटतंय. त्या म्हणताय अय्या खरंच तुम्ही बनवणार? प्रतीक म्हणतो ए मुक्ता, तू शिकवशील ना मला मोदक बनवायला? आणि मुक्ता मात्र नुसती स्माईल करतीये. आणि इकडे सागर मात्र खूप डिस्टर्ब झालेला दाखवलाय. त्याला मुक्तावर त्याने हात उचलला तो प्रसंग आठवतो आणि त्याच्या आयुष्यातला एक अतिशय वाईट प्रसंग त्याने आज आठवलाय. म्हणजे तो जेव्हा काम करत असतो, त्या बॉसने त्याची बायको पळवली आहे ना, हाच तो त्याचा बॉस. तर तो त्याला म्हणतो एक दिवस की मला ना कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचे, स्पेशल समवन कोणीतरी, तू चलशील का रे सागर माझ्यासोबत? सागर म्हणतो तुम्ही सावनीलाच घेऊन जा ना सर, तिचा टेस्ट अतिशय उत्तम आहे. आणि अशा प्रकारे कदाचित त्या बॉसचं आणि सावनीचं अफेअर सुरू झालं असावं. म्हणजे सागर किती भोळा होता हे या प्रसंगातनं आपल्याला दिसतंय प्रेक्षकांनो. आणि आज जो सागर आहे तो कदाचित ह्याच गोष्टीमुळे त्याच्या स्वभावाचा गैरफायदा त्याच्या बायकोने घेतला, म्हणून तो इतका वृक्ष झालाय. असो, पण आता इकडे हा निघालाय प्रतीक. तो म्हणतो मी येतो हं. प्रतीक मोठ्या प्रेमाने विचारतोय मुक्ताला, येऊ का गं मुक्ता मी? तिचे वडील म्हणतात गाडी आणली आहे ना तुम्ही, सावकाश जा हं. तेव्हा प्रतीक म्हणतो पोहोचलं की कळवतो हं. तेव्हा लगेच मुक्ताची आई म्हणते काय ते? तेव्हा प्रतीक म्हणतो हेच ते, पोहोचलो म्हणून. माधवीताई डायरेक्टच विचारताय अच्छा, मला असं वाटलं की उत्तर कळवणार आहात तुम्ही, होकार नकार. प्रतीक म्हणतो होय नाही ते मी आत्ताच सांगून टाकतो ना, त्यासाठी कॉल कशाला करायचा? मुक्ता, तुझा होकार आहे की नकार आहे, काय उत्तर आहे तुझं? मुक्ता काहीच बोलत नाही थोड्या वेळ. सगळेच जण मुक्ताकडे बघायला लागतात. मग प्रतीक म्हणतो ओ अच्छा, पहिले आप, असं काही आहे का इथे? ओके, नेव्हर माइंड. इतके छान सासू सासरे, इतकी सुंदर मेहुणी आणि इतकी जबरदस्त आणि सॉलिड जोडीदार मिळणार असेल ना, तर मी नकार कसं देईल? कोण नाही म्हणेल, माझा होकार आहे. आणि सगळेच जण उड्या मारायला लागलेत. म्हणजे मिहिका आणि आपल्या माधवीताई स्वामी असं म्हणून त्या पटकन साखर ठेवायला गेल्यात स्वामी समर्थांपुढे. आता हा सागर म्हणतो हुंड्यामध्ये मात्र डब्यात रगडा पॅटीस द्यावा लागेल बरं. आणि सगळेच हसायला लागतात. प्रतीक म्हणतो अर्थात डॉक्टरांना विचारायला हवं ना. त्याने अगदी आपुलकीने मुक्ताला विचारले तुझा नकार आहे का मुक्ता? तू शांत बसली आहेस, करशील का गं माझ्याशी लग्न? आणि 2 मिनिटं मुक्ता काहीच बोलत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, तुझा नकार आहे तर. आणि मुक्ता लगेच म्हणते नाही नाही, मी असं कुठे म्हटले, आणि माझा होकार आहे असं ती पटकन बोलते. आणि मग काय, माधवीताई खूप खुश होतात आणि स्वामी म्हणून पटकन साखर ठेवायला गेल्यात. त्या आता खरंच म्हणजे आधी जात असतात पण थांबल्यात. मी का पटकन गळ्यात पडतीये हिच्या की ताई मी खूप हॅप्पी आहे आणि सगळंच वातावरण छान झालंय, फायनली मुक्ताचं लग्न ठरलंय. आता या प्रतीकला कोणाचा तरी कॉल आलाय, मे बी त्याच्या मम्मीचा कॉल होता. आणि तो बोलत बोलतच घराच्या बाहेर आलाय. आणि बोलणं झाल्यावर तो सांगतोय त्याच्या आईला आई घरी आल्यावर तुला सगळं कळवतो हं. आता हे सगळेच जण त्याला निरोप देताय. तो नमस्कार वगैरे करतो माधवीताईंना आणि मुक्ताला सुद्धा म्हणतो येतो हं मुक्ता, कॉल करतो तुला. आणि फायनली प्रतीक गेलाय. पण हे सगळेजण एवढे खुश असतात की विचारूच नका. म्हणजे एवढ्या दिवसापासून रखडलेलं मुक्ताचं लग्न फायनली ठरलंय. माधवीताई तर ओरडून ओरडून सांगत असतात स्वामी माझ्या मुक्ताचं लग्न ठरलं बरं का, माझ्या मुक्ताचं लग्न. बहुधा इंद्राताईंना ऐकू जावं म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. पुरू म्हणतात बरं चल आतमध्ये जाऊन आनंद साजरा करूयात. सागर आता ऑफिसला निघालेला असतो. बाजूला एक ट्रक उभा असतो आणि एक वयस्कर माणूस ती पोती उचलत असतो. सागरला जरा जास्तीच घाई असते. तो सारखा हॉर्न वाजवत असतो. तितक्यात मुक्ता तिथे येते. ते आजोबा म्हणत असतात त्यांना थांबा थांबा म्हणून, पण सागर सारखा हॉर्न वाजवत असतो. मुक्ताला खूपच राग येतो, रॅदर खूप इरिटेटिंग व्हायला होतं त्याच्या हॉर्नमुळे. ती चिडते आणि त्याच्या गाडीसमोर ती काच वाजवते, त्याला खाली करायला सांगते काच आणि त्याला ओरडते काय हॉर्न वाजवताय हो एवढा? काही असा समज आहे का तुमचा? तुमच्या हॉर्न वाजवल्यामुळे त्याचा ट्रक आपोआप बाजूला होईल. तेव्हा सागर म्हणतो तुमचा काय संबंध आहे? तुम्ही ट्रॅफिक पोलीस आहात का? तेव्हा ही मुक्ता म्हणते मी मॉरल पोलीस नक्कीच आहे, तुम्हाला दिसत नाही का? म्हातारा माणूस आहे तो, एकटा काम करतोय तिथे. जरासे पेशन्स ठेवायला शिका ना आयुष्यामध्ये. सागर तिला म्हणतो तुमचं लेक्चर तुमच्याकडे ठेवा, माझ्याकडे वेळ नाहीये. मुक्ता म्हणते अरे हो खरंच की, दगडावर पाणी टाकण्यात काहीच अर्थ नाहीये. दगडावर पाणी टाकलं ना तो देखील शेवाळतो हो, पण तुमच्या मनावरचा इगो एवढा मोठा आहे ना की शिस्त सुद्धा असावी लागते अंगात.
पण सागर मात्र मुक्ताचं बोलणं ऐकत नाही आणि काच बंद करून घेतो गाडीची. मुक्ता मग त्या आजोबांना मदत करायला जाते. ते आजोबा म्हणतात राहू द्या ताई मी उचलतो, पण मुक्ता मात्र अतिशय प्रेमाने त्यांना पाण्याची बॉटल देते, म्हणजे तुमच्याकडेच राहू द्या असं म्हणून निघून जाते. तर आता प्रेक्षकांनो सागरला काय वाटतं माहीत नाही, तो जरा मनाशी विचार करतो आणि खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी हा सीन. आणि खाली उतरून त्या आजोबांची मदत करतो. त्यांची मदत करून सागरला खूपच भारी वाटलंय. सागरच्या शर्टवर खूप धूळ बसलेली असते, मग ते आजोबा ती धूळ झटकायला लागतात. सागर त्यांना म्हणतो नाही राहू द्या काही हरकत नाही आहे, आणि ते आजोबा सागरचे हात जोडून आभार मानतात आणि सागर देखील त्यांचे. खूप छान वाटलं. म्हणजे सागर ॲक्च्युली एवढा वाईट नाहीच आहे प्रेक्षकांनो, परिस्थितीमुळे तो असा झाला आहे आणि साहजिक आहे प्रत्येकाचे कडू वाईट अनुभव आपसुकच जगायला शिकवतात. आणि पुढे तर प्रेक्षकांनो इंद्राताईचे आणि माधवीताईंचे जबरदस्त भांडणं म्हणून नाही पण मजा आली आहे. आता या माधवीताईंनी त्या लॉन्ड्रीवाल्याला बोलवलं आहे आणि त्याच्याशी हिंदीतून बोलत असतात. ये देखो मेरे देवरानी जी ने दी थी मेरे को शादी में, मेरे लड़की की शादी तय हो गई आहे. हिंदी मराठी मिक्स बोलत आहेत त्या. इंद्राताई तिथे येत आहेत आणि मुद्दाम माधवीताई म्हणतात ठरलंय हां माझ्या मुलीचं लग्न, हे साडी धोके दो. आता लगेच त्या इंद्राताई त्याला ओरडतात, म्हणतात हे रंजन कशाला गप्पा मारत बसला तिकडे, इकडे ये, एवढी हिंदी कशाला बोलायला लागला रे तू. तेव्हा त्या रंजन म्हणतो मी कुठे हिंदीतून बोलतोय, त्याच हिंदीतून बोलताय. इंद्राताई त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात तू माझ्याकडे यायचं नाही तर बिल्डिंगमध्ये येणं जाणं बंद करी ना तुझं. माझ्या पोरांचे शर्ट धुवायचे आहेत, रोज रोज नवीन नवीन स्थळं येतात माझ्या पोरांसाठी. माझा पोरगा परदेशात मोठे मोठे कॅन्डिडेट असतात त्याचे. माधवीताई त्याला तिकडे बोलवतात, ओ मनोरंजन इकडे या, इथे काम चालू आहे ना तुमचं, इथे कोणी कोणाला मज्जाव करू शकत नाही बरं का, कुठे कुठे जायचा. इथे येण्या जाण्यावर फक्त परमेश्वराचा कंट्रोल असतो माणसाच्या. आता ह्या इंद्राताई चिडतात म्हणतात तो 501 वाला परमेश्वर, हसू नको ग, तो जरी सेक्रेटरी असला ना तरी इथं राज मानजात चालतो. आता इंद्राताईंना परमेश्वरही समजलेला नाहीये. आता त्या पुन्हा त्या रंजनला बोलवतात आणि म्हणतात माझे कपडे सांभाळून दो. आता माधवीताई म्हणतात ओ मनोरंजन माझी कामं पडली आहेत, हे काम आधी करा ना. आता तो माणूस बिचारा ऑलमोस्ट बावळा झालाय प्रेक्षकांनो. त्या इंद्राताई त्याला तिकडे बोलवतात, माधवीताई त्याला इकडे बोलवतात. शेवटी या प्रकरणाचा न्यायनिवाडा बोकोबाने केलाय. बोकोबा आलाय आणि सागरचा शर्ट फाडून गेलाय. अरे देवा, इंद्राताई खूप चिडतात आता बोक्यावर आणि या माधवीताई हसायला लागतात. ए बोक्या अरे इकडे ये, काय करतोयस तिकडे. इंद्राताई म्हणतात ए तुझ्या कुत्र्याला सांभाळ, जगाला ज्ञान पाजत असते ना त्या कुत्र्यालाही दे की थोडंफार काहीतरी. आता त्या शर्ट घेतात हातात आणि म्हणतात अरे देवा माझ्या सागरेचा शर्ट फाडला या कुत्र्याने, 7,000 रुपयाचा शर्ट आहे माझ्या सागरचा, तुला सोडणार नाही मी 101 वाली सांगून ठेवते मी. आता माधवीताई बोक्याचं कौतुक करायला लागतात. बोक्या अरे बाबा 7,000 रुपयाचा शर्ट होता तो, तुळशीबागेत भेटतो बरं का असा 1,500-1,000पर्यंत, पण जाऊ दे करतील त्या पायपुषणं. इंद्राताईंचा पचका झालाय. म्हणजे माधवीताईकडनं त्यांना हार पत्करावी लागली आहे म्हणून त्यांचा गटाणा झाला आहे. पण आता माधवीताई घरी गेल्यावर बोक्याचे एवढे लाड करायला लागतात की विचारू नका. मी का म्हणते मावशी काय चाललंय, पप्प्या काय घेतीयस त्या बोक्याच्या. माधवीताई म्हणतात अगो बोक्याने नाव काढलं आपलं, तुला माहिती आहे का, त्याने इमान राखला आणि आपलं नाव काढलं. अगं त्या 101 वालीला चांगली अद्दल घडवली ग त्याने. आता मी का म्हणते काय म्हणजे नेमकं काय झालं. मग माधवीताईने तिला सांगितलंय काय झालंय ते. आणि त्या एवढ्या खुश आहेत मुक्ताचं लग्न ठरलंय म्हणून. त्या मिहिकाला सांगतात हे बघ मिहिका आता सगळं व्यवस्थित होतंय ना, तुझ्या मित्राला सांग मावशी येणार आहे म्हणा भेटायला आणि त्याच्या फॅमिलीला वगैरे भेटू आपण आणि मग बघू पुढे काय करायचं ते. आता मिहिका एवढी खुश होते प्रेक्षकांनो, ती म्हणते काय सांगतेस मावशी, तू खरं बोलतीयस. माधवीताई म्हणतात आणि मग खरंच बोलतीये मी, त्याला सांग आवरून सावरून बस, आपण जाऊया संध्याकाळी त्याच्या घरी. आता या प्रकरणामुळे एवढा गोंधळ होणार आहे की विचारूच नका. पण मिहिकाचा आनंद मात्र गगनात मावत नाहीये. ह्यांनी ना प्रेक्षकांनो मी ॲक्च्युली काल ये हे मोहब्बतेचे काही भाग बघितले. खूप फरक आहे या मालिकेत आणि त्या मालिकेत. म्हणजे विषय जरी त्यांनी एक निवडला असेल ना तरी ती हिंदी मालिका खूप फास्टमध्ये पुढे गेली होती. आपली मराठी मालिका खूप सुंदर दाखवता येते, म्हणजे अर्थातच तीही चांगली होती पण आपली काही कमी नाही आहे, एकदम बेस्ट आहे. मिहिकाचा आनंद तर आपण बघतोय मिहिका खूप खुश असते. ती मिहिरला कॉल करायसाठी म्हणून फोन हातात घेते पण विसरून जाते कॉल करायची आणि नाचायला लागते. तिचं नाचणं बघून मुक्ता तिथे येते आणि तिला खुणवतीये की छान नाचतीयस म्हणून, पण नेमकं ती कशासाठी नाचतीये हे मुक्ताला अजूनही कळलं नाहीये. आता मिहिका तिला धरून सुद्धा तिलाही नाचवायला लावतीये पण नेमकं झालंय काय ते काही कळलं नाहीये मुक्ताला अजून. तेवढ्यात माधवीताई तिथे आल्या आहे आणि माधवीताईंना सुद्धा ती मिहिका डान्स करायला सांगतीये. आता ह्या माधवीताई म्हणतात अगो काय
चाललंय तुझं मिहिका? हे पडेल ना मी. मुक्ता म्हणते पण हे चाललंय का ते तर सांगा. तेव्हा मिहिका सांगते की अगं मावशी तयार झाली आहे मिहिरला भेटायला. आता माधवीताई म्हणतात हो हो नुसती तयार झाली आहे, आधी आपण बघू त्याचे घरचे कसे आहेत काय, मग पुढचं पुढे बघू. ही पण ना अगं तो बोक्या बरा हिच्यापेक्षा शांत बसला आंघोळ करताना. मुक्ता म्हणते अगो आई तू बोक्याला आंघोळ घातलीस काय, सांगतेस काय, चाललंय काय या घरामध्ये, सगळे लाड काय करताय एकमेकांचे, फक्त माझंच कोणी लाड करत नाही. माधवीताई म्हणतात घ्या सगळं तुमच्यासाठीच चाललंय हां मॅडम, आवरा आता दोघी जणी पटकन, काय करून खाऊ घालू तुम्हाला. आता या दोघी जणी म्हणतात कोथिंबीर वडी. माधवीताई या दोघींना कोथिंबीर आणायला खाली पाठवताय. मिहिका तिचा आनंद शेअर करते मुक्ताशी आणि तिला म्हणती, म्हणजे त्या दोघी तिथे बसल्यात. आता ती सहज म्हणते मी तुझा फोन बघितला सकाळी, तू खूप खुश होतीस ना, प्रतीक जिजूने सकाळी सकाळी मेसेज केला वाटतं. तेव्हा मुक्ता तिला म्हणते शहाणे माझा फोन स्टॉक करत होतीस का तू. मिहिका म्हणते नाही ग ताई, अगो पण मी विसरले की मिहिरला सांगायचं मावशी येणारे त्याला भेटायला म्हणून, थांब मी त्याला कॉल करते. आता इकडे हा मिहिर फोनमध्ये त्याच्या कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे तो फोन कट करतो मिहिकाचा. मिहिका खूप चिडते. ती ॲक्च्युली मुक्ताला सांगत असते की तू पण ऐक त्याचा आवाज, तो खूप प्रेमळ आहे ग. आता ही मुक्ता ऐकायला जाते आवाज, पण तो फोनच उचलत नाही. तर आता पुन्हा ही चिडते आणि म्हणते अरे हा माझा फोन कसं काय कट करू शकतो. मुक्ता तिला चिडवत असते खूप प्रेमळ आवाज आहे हां तुझ्या मित्राचा, पण ही आणखीन चिडते आणि म्हणते थांब असा कसा उचलत नाही फोन, मी पुन्हा लावते. मुक्ता तिला म्हणत असते थांब ग मिहिका, अगं तो बिझी असेल. पण इकडनं मिहिर तिचा फोन सारखा कट करत असतो. त्याच्यासमोर सागर बसलेला असतो. सागर ऑब्झर्व करतो की हा 2दा-3दा फोन कट करतोय. तो खूप चिडतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं, कोण तुला सारखं सारखं फोन करतोय, उचल बरं तो फोन आधी. मिहिर म्हणतो हो हो दादूस मी उचलतो, थांब जरा 2 मिनटं. त्याचं काहीतरी प्रेझेंटेशनचं बोलणं सुरू असतं. आता हा फायनली बाजूला जाऊन फोन उचलतो आणि म्हणतो अहो देशपांडे सर मी बोलतोय, अहो मी फोन उचलत नाहीये म्हणजे समजून घ्या ना मी बिझी आहे म्हणून. मुक्ता खूप हसत असते मिहिकाला मागणं. तेव्हा आता ही मिहिका म्हणते तुमचे देशपांडे सर वगैरे मला माहिती नाही कोण आहेत ते, मी मिहिका बोलतेय आणि तुला मी खास काहीतरी सांगायला फोन केला होता संध्याकाळी. आता मिहिर म्हणतो अहो संध्याकाळचं संध्याकाळी बघू ना, मी भेटेल ना तुम्हाला संध्याकाळी. तेव्हा ही म्हणते अरे बाबा संध्याकाळी मावशी येणार आहे तुझ्या घरी, तुझ्या घरच्यांना भेटायला. आणि मिहिर शॉक झालाय काय, आणि सागर त्याच्याकडे बघतोय की नेमकं काय प्रकरण आहे. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघतोय की मिहिरने सागरला सगळं विश्वासात घेऊन सांगितलंय. आणि मिहिरची फॅमिली म्हणजेच सागरची फॅमिली, मिहिरच्या घरी सागरचे सगळे फॅमिली मेंबर्स पोहोचलेत, इंद्राताई, त्यांचे सागरचे वडील बहीण सगळे. सागर म्हणत असतो अरे आईला सांग दरवाजा उघड, कदाचित ते बाहेर येऊन पोहोचले असतील. मिहिर म्हणतो हो हो सांगतो. आता मिहिरने फोन करून सांगितलंय की मुलीकडचे पाहुणे बाहेर उभे आहेत. आणि मग सागरच्या वडिलांनी दरवाजा उघडला आणि समोर बघता तर काय, अरे बापरे, माधवीताई इंद्राताई समोरासमोर. अरे बापरे प्रेक्षकांनो, आता बॉम्ब फुटणार आहे, मज्जा येणार आहे, काय काय गोंधळ होईल तो बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. अमेझिंग. मुक्ताला तर धडकीच भरली आहे, आता काय होईल. काय वाटतं तुम्हाला काय होईल प्रेक्षकांनो. मी दिलेला रिव्ह्यू आवडला ना तर मग वाट नका बघू, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. प्रेमाची गोष्ट ह्या नव्या कोऱ्या मालिकेचा रिव्ह्यू मी अनघा, माझी आवडती सिरियल, ह्या तुमच्या लाडक्या चॅनलवर नक्की एन्जॉय करा. सो प्लीज लाईक माय रिव्ह्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.